बघून घेऊ शकता. हे औषध घेऊन आलेलं आहे. हे औषध घेऊन आलेलं आहे. फास्मिन हे औषध आहे बघा. फास्मिन तुम्हाला बघून घेऊ शकता. लोमिसिसाइल हायड्रोक्सी अँड ऑक्सिलेट सप्रेशन. फास्मिन जर का अवघड शब्द आहे, क्षमा असावी. फास्मिन हे औषध घेऊन आले. फास्मिन तुम्हाला ह्याच्या कोणत्या गोष्टी उचलते मंडळी, ती मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा बोकडाला पाजायचं बघा. आता हे औषध हा एक टोपण घेतोय. एक टोपण बस. बघा आता बघून येऊ शकता. बस टिपका बी व्हायचाच नाही बघा. असं हे तुम्ही वापरू शकता. बाटली जर पर्याय एक टिपका बी खाली वाया जात नाही. पाजलं का ह्याला 3 झाली हा का. 1 2 3 झाली. आता चौथा ह्याला चौथ्याला पाजवायचे आता. मंडळी नमस्कार. धीरज ऑफिशियल चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आपण अजून एकदा बोकड पालनावर एक विषय घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सर्व डिटेल मी बोकड पालनाचे दाखवत असतो. बोकड पालनाला कसं करायचं असतं, बोकड पालनाला कशी व्यवस्था करायची असते, काय खायला टाकायचं असतं, कशी बोकड आणायचे, ती सर्व तुम्हाला माहिती देत असतो. आणि तुम्हाला मी दिली बी. ह्याच्या आधी आपल्या युट्यूबवर तुम्ही ती माहिती बघितलेली आहे. तर मंडळी आता एक मी अशी वस्तू घेऊन आलोय. म्हणजे कसं सांगा, आपण मस्त खायला टाकतोय. मस्त आता खायला टाकतोय, पेंट टाकतोय, सगळं टाकतोय, पण बोकडांची तब्येतच सुधारत नाही. का सुधारत नाही? कशामुळे सुधारत नाही? आपण त्याला खुराक टाकतोय, पेंट टाकतोय, ही सगळं टाकतोय, पण बोकडांची तब्येतच सुधारत नाही. प्रॉब्लेम काय असेल मंडळी? तुम्ही म्हणसाल आपण तर सगळं टाकतो पण बोकडांची तब्येतच सुधारत नाही. कोण शेळी पालन करत असेल म्हणा, बोकड पालन करत असेल म्हणा, त्यांच्याबद्दल सांगतोय. शेळी असो सर्वांच्या विषयी ही गोष्ट घेऊन आलो मी जी ही आता गोष्ट आलो. तब्येत का सुधारत नाही? त्या आपण बस चाराही नेतोय, हे नेतोय, सगळं टाकतोय, त्यांना भरघोस खायला टाकतोय, पण तब्येतच सुधारत नाही. का सुधारत नसते मंडळी? आपल्या जी पचनक्रिया असते, आपली म्हणा, शेळीची म्हणा, बोकडांची म्हणा, सर्व प्राण्यांची पचनक्रिया असते. त्या पचनक्रियेत मंडळी जंत होतात, आपले सुद्धा होतात. तसं काय नाही. मानवाची मानव पचन क्रिया, शेळी पचनक्रिया, या बोकड पालनाची पचनक्रिया, अदर पौष्टिकांची पचनक्रिया सर्व एकच आहे. त्यांना बी भावना असं ह्या सर्व त्या गोष्टी माणसाला वेगवेगळ्या असं नाही की त्यांना फक्त मुख्य प्राणी आहे ते आपल्याला फक्त सर्व नॅचरल दिलंय, बोलता येते, सर्व येते. नाही तर सेम त्यांचं आपलं वेगळं नाही. आपल्याला सुद्धा जंत पोटात होऊ शकतात मंडळी. बोकडांच्या म्हणा, शेळींच्या म्हणा, जंत होऊ शकतात. पोटात त्यांच्या जंत होऊ शकतात. जंत जर झालं मंडळी, तर तुम्ही जे त्यांना खायला टाकताय, पेंट म्हणा, काय म्हणा, शिवरी म्हणा, त्या काय म्हणा, ती जंत ती जी हे करतात, लाळ करून खाऊन सगळं पोटात जे जातं, ते खाल्लेलं जे असतं ना, बोकडांचं जे शेळीचं म्हणा, ते खाल्लेलं जे असतं, अन्न जे असतं ना, म्हणजे शिवरी म्हणा, काय असं बुसकाट काय असेल ते असेल वगैरे काय, ते खाल्लेलं सगळं जे पोटात जातं ना, ते पोटात जी त्यांना जे मिळायचे, त्यातनं विटामिन मिळायचे, त्यांना जी त्यातनं विटामिन मिळायचे, ती विटामिन ती जंत मिळू देत नाही. ती जंत त्या विटामिन त्यांना मिळू देत नाही. त्या विटामिन न मिळाल्यामुळं त्यांची तब्येत काय सुधरत नाही. आपण म्हणतो आपण त्यांना इतकं खाऊ घालतोय, आपण त्यांना इतकं मेहनत करतोय, आणि ती का सुधरत नाही, तब्येत का सुधरत नाही त्यांची? त्याच्या मागे ही प्रॉब्लेम असते. आपण डॉक्टर बोलतो, डॉक्टर बोलवले त्याची प्रॉब्लेम कळतच आपल्याला, डॉक्टर प्रॉब्लेम सांगतात. पण आपण डॉक्टर जर नाही बोलवले तर आपल्याला त्याची काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे मंडळी आपण एक अशी गोष्ट घेऊन आलोया, म्हणजे आपल्या डॉक्टरांना आपल्याला सांगितलं की तब्येत जर चांगली गुप्त्या जर करायची असली, तर तब्येत सुधारायची असली, आपण बोकडांसाठी खास आणले, पण आपण सगळ्यांनाच ती गोष्ट देणार आहे. ती गोष्ट देणार आहे ती म्हणजे अशी एक औषध घेऊन आलोय आपण. असं एक छोटस औषध घेऊन आलोय. ती औषध आहे भावांनो, जंत मारण्याचं औषध. जंत मारण्याचं औषध भावांनो, ती मी घेऊन आलेलं आहे. कारण का की मी ब्लॉग तुम्हाला काय म्हणतोय, मी तुम्हाला शेळी पालनाचं
बोकड पालनाचं सर्व डिटेल्स शेअर करणार. मी जी घरी आपल्या व्यवसाय करतोय त्याच काय वाद नाही. मी आपल्या बोकडांना तुम्हाला आपलं दाखवलं, शेड दाखवलं, सगळं दाखवलं. मी जी काय ते टाकतोय तुम्हाला मी सर्व शेअर करत असतो. मग त्यामुळं आता आपल्या बोकडांना तब्येत सुधारण्यासाठी, आपली तब्येत खराब नाही त्या, पण होऊ नये म्हणून, त्यांना जंत पोटात होऊ नये म्हणून ती औषध आणलेलं आहे. शेळी पालना म्हणा, शेळ्यांना म्हणा, आपल्या सर्वांना ते औषध देणार. तर मंडळी मी घेऊन आलेलं आहे औषध ते, तर बघून घेऊ शकता. हे औषध घेऊन आलेलं, हे औषध घेऊन आलेलं आहे. हास्मिन हे औषध आहे बघा, हास्मिन. तुम्हाला बघून घेऊ शकता. लोमिसिसाइन हेल्ब्रोड्रिची अँड ऑक्सिलेट सप्रेशन. हास्मिन जर का अवघड शब्द आहे, क्षमा असावी. हा, फास्मिन. फास्मिन हे औषध घेऊन आले. फास्मिन. तुम्हाला ह्याच्यात चित्र, ह्याच्या कोणत्या गोष्टी उचलते मंडळी, ही ती बी तुम्हाला दाखवतो. हो का, गायवर चलतंय, म्हशीवर चलतंय, परत अजून तुम्हाला मेंढीवर चलतंय, शेळीवर चलतंय, आणि कोणत्या गोष्टी उचलते बघा. हो का, ते गायचं चित्र दिलेलं आहे, ते म्हशीचं चित्र दिलेलं आहे, ते आणि तुम्हाला दाखवतो मेंढ्याचं चित्र दिलेलं आहे, शेळीचं चित्र दिलेलं आहे, घोड्याचं चित्र दिलेलं आहे, उंटाचं चित्र दिलेलं आहे. ही सर्व प्राणी औषध चलते बघा. ही आहे जंत मारण्याची दवा. जंत म्हणजे जी शरीरांच्या जठरात जे जंत झालेले आहे, ती त्यांचं मेन औषध हे आहे बघा. मला ते ओपन करून दाखवतो कसलं असते बघा. बघा, ही औषध आहे बघा, बघितलं का, ही एवढी डबी. ह्याची किंमत बी तुम्हाला सांगतो, 102 रुपयाला किंमत आहे बघा. ते बघून घेऊ शकता. मला किंमत तुम्हाला दाखवतो आता. 102 रुपये किंमत आहे. स्वस्तात मस्त आहे आपलं, लय खर्च बी नाही करायचा, स्वस्तात मस्त हास्मिन औषध मी घेऊन आलेलो आहे. आता हे आपण शेरडांना, सर्व शेरडांना एक बाटलीत भरून पाजायचे. आता तुम्ही म्हणसाल पाजायचं कसं, त्या तुम्हाला एक मागे एक ब्लॉग करून दाखवला होता. जसे आपले जुलाब लागले होते त्याच्यावर तुम्ही थोडं त्या प्रेम नाही दिलं, पण असू द्या, पण ह्याला तुम्ही नक्की प्रेम द्याल, मला एवढा विश्वास आहे. ते मला तुम्हाला पाहून एक बॉटल घ्यायची, साधी सिंपल बॉटल घ्यायची, आपली थम्सअप पिण्याची बॉटल, काचेची बॉटल घ्यायची, 1 चमचा त्यात टाकायचं, थोडं पाणी टाकायचं, पाणी टाकून ही बोकडाला तोंडात धरून पाजायचं, म्हणजे पूर्ण त्यांच्या पोटात जात. जर तुम्ही चमच्यानं पाजायचं जर गेला भावांनो, तर औषध सगळं नाश होऊ शकतं. त्याच्यामुळं डायरेक्टली बॉटल घेणे, बॉटल मध्ये थोडं 1 चमचाभर औषध टाकणे, ही आणि त्यात थोडं पाणी टाकणे, म्हणजे थोडं औषध जास्त होतं, आणि ती त्यांच्या तोंडात टाकून त्यांच्या पोटात टाकायचं. भावांनो, डायरेक्टली तुम्हाला साधे सिंपल गोष्टी सांगत असतो. तुम्हाला मी सगळ्या शेळी पालनावर, आपले बोकड पालनावर सगळं मी दाखवत असतो. तर मंडळी, न वेळ घालवता आपण तुम्हाला ही पाचताना सगळं व्हिडिओ करून मी दाखवणार आहे. तर भेटूया भावांनो बोकडांपाशी. तर मंडळी, आता आपण आलोय औषध पाजायला. आता हो का, ही औषध आणलंय, ही बाटली, ही पाणी, थोडं पाजायचे. आता बघून येऊ शकतो. आता ह्याला पाजायचं, पहिल्यांदा बोकडाला पाजायचं बघा. आता हे औषध, हां, 1 टोपण, हे 1 टोपण घेतोय. हां, 1 टोपण बस, 1 टोपण टाकतोय. बघून येऊ शकतो. बस बस, आता बघा, थोडं जास्त घेतलं, पाणी घ्यायचं, थोडं पाणी घेतलं. आता बघून घ्यायला शकतो तुम्ही. आता थोडं औषध पिसून घ्यायचं, टाकायचं, थोडं पाणी टाकायचं त्यात. पाणी टाक थोडं त्यात. हां, बस झालं तेवढं. आपल्या जंताचं औषध पाजायचं आहे म्हणजे. आता ह्याला पाजायचं मंडळीला. आता बघून येऊ शकतो. आता ह्यांना पसतो. आता चल, बघा, आता बघून येऊ शकतो.
बस 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 पाजलं बघितलं मंडळी, पाजले ह्याला. दुसरं घ्यायचं आता, दुसरं होत आता ह्याला पाजायचं आता. हो काय ह्याला पाजायचं आता. चल बाहेर ये. चल बाहेर बाहेर ये. ह्याला आता पका पाजायचं आता. आता औषध भरून झाले आता, बघून येऊ शकतो आता. औषध भरून झालं आहे म्हणलं आता, बघितलं. चल घे तांबड्याला. पाच. बघू शकतो आता, बसतोय आता ह्याला. दमान असं पाजलं बघा आता ह्याला. पाजला ह्याला पाजला आता. तिसरं भरतोय बघा, तिसरं ह्याला पाजायचं आता. ह्याला ह्याला पाजायचं तिसरं आता. ह्याची काय जुलाब राही ना गड्या, काय आता बघा जुलाबच राही ना ह्याचं आता. काय समजणच गेलं, गोळी पाजली पण ह्याची जुलाबच काय राही नाही आता. डॉक्टर बोलावं लागेल ह्याला आता. आता ह्याला पाजायचे आता, बघून येऊ शकता मंडळी आता. ह्याला पाजायचे आता. पाजतोय आता, पाजला. एक टिपका बी व्हायचाच नाही बघा असं. हे तुम्ही वापरू शकता बाटलीचा पर्याय. एक टिपका बी खाली व्हायला जात नाही. पाजलं का ह्याला. 3 झाली हा का, 1 2 3 झाली आता. चौथा ह्याला चौथ्याला पाजवायचे आता. बसते बघा, पाजलं. चौथं पाजलं बघा, पाजलं. ही बी लास्ट अँड बेस्ट राहिलं. लास्ट अँड बेस्ट आपल्याला फक्त बोकडांना पाजायचं म्हणलं. ह्या बोकडांची जरा तब्येत खराब आहे म्हणून पाजतोय आता. राहिला लास्ट भावांना आता. हे लास्ट राहिलं आता. पाजला त्याला पाजायचं ठरलंय भावांना आता. मोठा ह्याचा आमच्या घरचा ह्याला पाजायचं आता. ह्याला औषध पाजायचं आता. मोठं दिसतंय, मोठं बोकाड. ह्याला पाजायचं आता. घरचं ते घरचं बरं का भावांना. एकची घरची ती घरचीच बरं का. काय बरं घरच्यांचं किती तब्येत आहे बघावं. अजून पेरते यायला घरची पोकाची तब्येत बघा कशी. पण आपलं ह्याला होणी म्हणून तब्येत अजून सुधारावी म्हणून ह्याला पाजायचं ठरलं बघा. कसा नुसतं मान बिन लस 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 करते. तेच घे निसते आहे बघा. अंगाव किती महिन्याचं आहे? 3 महिन्याचं आहे बोकडे, होय का? 3 महिन्याचे भावांना हो बोकडे. आता ह्याला पाजतोय बघा, पाजतोय ह्याला. पाजला लावा ह्याला. सगळं झाली पाजून आता. सगळी 5-6 पाजली. 6 बोकडं पाजली. शेरडाला नाही पाजायचं आता. 6 बोकडं पाजली. तर मंडळी, तर आपण बघून घेतलं असेल. आपण बोकडांनाच फक्त पाजलं आता. हे जे औषध आणलं होतं ना आपण, हे जे औषध जे आणलं होतं ना, फक्त बोकडांनाच पाजलं. घरची म्हणली नको शर्टांना पाजाय, फक्त बोकडांनाच पाजलं. एकत्र जे आणली होती 5 आणि घरचं एक मोठा बोकड पाजलं. भावांनो कसं असतं सांगू का बा, आपण मस्त तब्येत सुधारण्यासाठी करतो, खाय घालतो, ते पेंट घालतो आपण. तुम्हाला सांगेल तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय सांगितलं. जर त्यानं जर सुधारत नसली तर भावांनो हो का कसं असतं, आपण प्रयत्न करतो पण त्याच्या पुढचं जर सुधारण्यासाठी साथ देत नसेल तर त्याची काय चुकी होत्या. त्याच्या पोटात साथ देत नसेल तर ते बोकडाची काय चुकी नसते भावांनो. त्याच्यामुळे आपण त्याचं डोकं चालवायचं आणि त्यांची का तब्येत सुधारत नाही म्हणून ही औषधं आणू शकता तुम्ही. तुम्हाला मी सांगितलं भावांनो कोणचे फास्मिन हो का, मराठीत नवीन नाव दाखवतो तुम्हाला, इंग्लिशमध्ये नवीन नाव दाखवतो तुम्हाला हो का. फास्मिन हे औषध आहे, जनताचं औषध आहे. तर तुम्ही तुमच्या घरगुती बोकडांना पाजू शकता. बोकडांना शेळीची तब्येत खराब असली तर पाजा, किंवा नसली तर नका पाजू. आमच्या घरची शेरडांची तब्येत खराब नाही त्यामुळे शेरडांना नाही पाजले. बोकडांना ही सगळ्या बोकडांना पाजून टाकलं भावांना, बघून येऊ शकता. तर भावांना
असेच तुम्हाला नवीन नवीन बोकडांचे व्हिडिओ मी अपडेट तुम्हाला आणत राहत असतो. तुम्हाला बोकडांना काय तब्येत खराब असली तर त्यासाठी अनेक नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत भावांनो. असेच बिझनेसमध्ये रिलेटेड भावना, तरुणांसाठी व्यवसायाबद्दल सर्व तुम्हाला आपले व्हिडिओ आपले धीरज ऑप्शन चॅनलवर सर्व तुम्हाला गोष्टी मी आणण्याचा प्रयत्न करत राहत असतो भावांनो. बोकडांबद्दल म्हणा, व्यवसायाबद्दल म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, तरुणांसाठी व्यवसाय कोणचा व्यवसाय आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा एक प्रयत्न चालू आहे माझा भावांनो. तर भावांनो, ही आज आपण बोकडांना आणलं होतं औषध, जंतांचं औषध. त्यांना जर बोकड जर खराब झालं असलं तर त्यांना हे औषध तुम्ही पाजू शकता. कसली तब्येत सुधरत नसली तर तुम्ही हे पाजू शकता. जरी सुधरत असली तरी पाज भावांनो, जनता मारण्यासाठी हे औषध आहे. तर भावांनो, जर आपल्या धीरज ऑफिशियल चॅनल जर तुम्ही नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या छोट्याशा व्हिडिओला भावांनो लाईक करत जावा. बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या डेलीचे अपडेट भावांनो, डेलीची व्हिडिओ लाईफस्टाईल मधले तुम्हाला पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल भावांनो. असे तुम्हाला नवीन अपडेट भावांनो मी घेऊन येत असतो. बोकड पालनाबद्दल मी असे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर भेटूया भावांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. हर हर महादेव भावांनो.